हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे अमिताज फॅशन. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, पाऊस तर जरा कमी झालेला आहे. रात्रभर आमच्याकडे खूप पाऊस होता. सकाळी सकाळी जरा पाऊस उघडलेला आहे. छान असं वातावरण आहे आणि सकाळी उठून पहिल्यांदा मी कटिंग करून घेत आहे. कारण कसं एकदा ब्लाऊज कटिंग करून झाले का ते आपण कधीही शिवू शकतो आणि हे ब्लाऊज मला संध्याकाळी 5-5:30पर्यंत रेडी करायचे आहेत. त्यामुळे मी हे पहिले कटिंग करून घेते आणि त्यानंतर मग घरातली कामं आवरून घेणार आहे. तर पहिले मी हे ब्लाऊज कटिंग करून घेते. तर हे दोन्ही ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत. त्यांच्या घरी छोटासा कार्यक्रम आहे बड्डेचा, तर त्यासाठी हे ब्लाऊज त्यांनी माझ्याकडे परवा आणून दिले होते आणि त्यांच्या 2 साड्या आणि 2 ब्लाऊज अशा पद्धतीने मला संध्याकाळपर्यंत रेडी करून द्यायच्या आहेत. तर साड्या मी तयार केलेल्या आहेत. आता हे ब्लाऊज कटिंग करून घेते आणि त्यानंतर घरातलं सगळं आवरून मग मी आपलं ब्लाऊज शिवून घेणार आहे. तर हे 40 इंच छातीचे ब्लाऊज आहेत आणि पहिले मी अस्तर कटिंग करून घेते आणि अस्तर कटिंग करून झाल्यानंतर तेच अस्तर मेन फॅब्रिकवर ठेवून मेन फॅब्रिक कट करून घेते. तर अशा पद्धतीने हे मी दोन्ही ब्लाऊज कट करून घेते. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटही करा आणि तुमचा असाच सपोर्ट आपल्या चॅनलला राहू द्या. तर इथे सकाळची वेळ होती. घरातले अजूनही झोपलेले होते आमच्या आणि मी माझं काम करत होते आणि त्यानंतर मग कटिंग आवरून झाल्यानंतर नाश्त्याचं वगैरे रेडी केलं मी. तर आज संडे होता. संडे असल्यामुळे आरामाचा दिवस असतो, सुट्टीचा दिवस असतो. दिवसभर आपली कामं घरातली वेगळी कामं चालू असतात आणि बाहेरची बरीचशी कामं सुट्टीच्या दिवशी निघत असतात. तर म्हणून मग मी सकाळी सकाळी कटिंग करून घेते आणि मग दिवसभरात आपण कधीही म्हणजे कसं एकदा जर आपण कटिंग करून ठेवलं असेल तर आपण तो ब्लाऊज कधीही शिवू शकतो. म्हणजे कटिंग केलेलं असलं तर आपल्यालाही कंटाळा येत नाही. आपण डायरेक्ट ते ब्लाऊज शिवायला बसू शकतो. पण समजा कटिंग केलेलं नसलं तर मग कधी कंटाळाही येतो की आता ब्लाऊज कटिंग करायचे आहेत आणि मग त्यानंतर शिवायचे आहेत. जर आपण कटिंग करून ठेवले असतील एकदाच आणि कटिंग मी एकदाच करून ठेवते. जर 4-5 ब्लाऊज तुमच्याकडे असतील शिवायला तर तुम्ही ते 4-5 ब्लाऊज एकदाच कटिंग करून ठेवले तर ते तुमचे एका दिवसामध्ये सहज होऊन जातात. जर आपण एका दिवसामध्ये 4 ते 5 ब्लाऊज असतात जे सहज शिवू शकतो जर ते कटिंग केलेले असतात. जर कटिंग केलेले नसतील तर मग आपल्याला बराचसा वेळ जातो का पहिले कटिंग करा आणि त्यानंतर मग शिवा. तर एका दिवसामध्ये तुमचे 4 किंवा 5 ब्लाऊज जर तुम्ही कंटिन्यू बसले तर तुमचे होऊ शकतात. तर अशा पद्धतीने बघा इथे माझी कटिंग चालू आहे आणि हे 2 ब्लाऊज मी कट करून घेतले.
तर दोन्ही ब्लाऊज इथं माझे कटिंग करून झाले होते आणि मशीनवर तसाच कपड्यांचा पसारा पडलेला होता, तोही मला व्यवस्थित ठेवायचा होता. आणि रात्रीचेच मी साबुदाणा भिजत घातला होता आणि कटिंग करतानाच कुकरला बटाटा शिजायला लावला होता. आणि मग हे छान असे साबुदाणा वडे नाश्त्यासाठी तयार केले. आणि मग आम्ही कारण आज संडे होता, संडे असल्यामुळे नाश्त्याला थोडंसं असं वेगळं काहीतरी आम्ही बनवतो. रोजची पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे संडेला वेगळा काहीतरी नाश्ता असतो. मग मी आजच्या संडेला साबुदाणा वडा तयार केला होता आणि खूपच सुंदर असे साबुदाणा वडे तयार झाले होते. आणि यानंतर मग आम्ही नाश्ता करून घेतला आणि नाश्ता करून झाल्यानंतर घरातली कामं आवरली. आणि घरातली कामं आवरल्यानंतर संध्याकाळपर्यंत म्हणजे 4 वाजेपर्यंत माझे ब्लाऊज रेडी करून झाले. दोन्ही ब्लाऊज अस्तरचे होते आणि दोन्ही ब्लाऊज 40 अंश छातीचे होते, त्यामुळे हे मोठं माप होतं. आणि ब्लाऊज तयार करता करता माझे 2 ते 3 तास तर सहजच गेले त्यामध्ये. आणि अशा पद्धतीने आजचा दिवस हा गेला. आणि आजच्या दिवसामध्ये मी 2 ब्लाऊज कटिंग आणि 2 ब्लाऊज म्हणजे जे कटिंग केलेले होते ते शिवून घेतले. आणि त्यानंतर संध्याकाळी परत ब्लाऊजांची कटिंग केली आणि कटिंग करून ठेवली. आणि म्हणजे ते परवा मला शिवता येतील. तर अशा पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.